बीच सोडून दुसरं काय ते मी सांगते. या आहेत गोव्यामधल्या अशा हिडन प्लेसेस ज्यांची नावं ऐकल्यावर गोव्याचा प्लॅन कॅन्सलच नाही होणार. पहिली जागा तांबडी सुर्ला. साऊथ गोव्यात सांगेत या तालुक्यात तांबडी सुर्लाचं हे श्री महादेवाचं मंदिर 13व्या शतकातलं आहे. कदंब राजवंशाचं हे मंदिर सुमारे 1271 CE मध्ये बांधलं गेलं. आणि आश्चर्य म्हणजे ही रचना एवढी परफेक्ट आहे की सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा त्याचं पहिलं किरण ते डायरेक्ट शिवलिंगावर पडतं. तिच्या शेजारीच आहे आपली दुसरी जागा भगवान महावीर अभयारण्य. हे गोव्यातलं सगळ्यात मोठं अभयारण्य आहे आणि इथेच आहे तो चेन्नई एक्सप्रेस मधला मोठा धबधबा. इथल्या झाडांवर एक विचित्र फंगस बनतं आणि ते रात्री निळ्या आणि हिरव्या रंगात चमकतं. आता हे पुढची जागा तर अजून वाढीव आहे. तुम्हाला जर आरशासारखं पाणी बघायचं असेल तर गोव्यामध्ये एक सुंदर लेक आहे जे बिचोलीम मध्ये आहे. असं म्हणतात की एकेकाळी या भागात पाण्याची भयानक टंचाई होती. मग देवांनी आपले शस्त्र खाली ठेवून जमिनीवर अस्त्राने वार केला आणि त्यातून एक सुंदर तळ तयार झालं. फोटो काढायला पॅडल बोट्स आणि स्पीड बोटिंग या सर्व गोष्टींसाठी ही बेस्ट जागा आहे. आणि शेवटची जागा तर अजूनच भारी आहे म्हणजे दिवार आयलँड. इथे बीच वरची गर्दी गोंगाटा काहीच नाहीये. फक्त शांत गाव, नदीचा आवाज, पोर्तुगीज काळातले चर्च आणि इथे मस्त सीनरी आहे. हा व्हिडिओ तुमच्या कल्टी देणाऱ्या मित्राला सेंड करा आणि सांगा शार्पनर वाल्यांनी एवढा व्हिडिओ बनवलाय. थोडी लाज ठेव आणि चल गोव्याला. शार्पनर.